नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बघा, आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे आणि हा चातुर्मास कार्तिकी एकादशीला संपणार आहे. चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये गेलेले असतात आणि त्यामुळे या पृथ्वी तलावावरील जे सुप्त गुण असतात, वाईट शक्ती असतात, त्या खूप मोठ्या प्रमाणात जाग्या झालेल्या असतात. त्यामुळे या वाईट शक्तींपासून आपल्या परिवाराचं रक्षण करण्यासाठी आपल्याला चातुर्मासामध्ये अनेक सेवा, व्रत, वैकल्य, उपासना या करायच्या असतात. आणि या व्रत वैकल्यांपैकीच एक महत्त्वाचं व्रत म्हणजे गोपद्मव्रत. आपल्याला आपल्या घरादारावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद कायम टिकून ठेवण्यासाठी हे गोपद्मव्रत अतिशय महत्त्वाचं व्रत आहे. तर हे गोपद्मव्रत कसं करायचं, त्याचं उद्यापन कसं करायचं, त्याचे नियम कोणते, या संबंधीचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे. स्क्रीनवर दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकतात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.